माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी आज 18वा अध्याय वाचणार आहे। मी 14व्या अध्यायाचा व्हिडिओसुद्धा केला आहे। मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे ज्यांना वाचन करता येत नाही किंवा ज्यांना डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नाही त्यांसाठी मी 18व्या अध्यायाचं वाचन करणार आहे, कारण हे दोन्ही अध्याय रोज ऐकले तरी चालतात। 14व्या अध्यायाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। 18वा अध्याय हा घरात लक्ष्मी नांदण्यासाठी व घरात सुख, समाधान आणि समृद्धी येण्यासाठी हा अध्याय वाचला जातो। या अध्यायाचे वाचन सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करावे। श्रद्धेने, भक्तिभावाने याचे वाचन करावे, म्हणजे या अध्यायाचे फळ खूप चांगले मिळते। चला तर मग वाचूयात। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 18वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक भवानी, सुधारस आमची श्रवणी पूर्ण केला दातारा। गुरुचरित्र कामधेनू ऐकत न धाय माझे मनू, कांक्षा होत असे अंतकणू कथामृत ऐकावया। ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नोहे अंतकणे कथामृत संजीवणी आणिक निरोपी दातारा। एणे परिसिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी, मस्तक ठेवी चरणासी कृपा भाकी तयवळी। शिष्य वचन ऐकोनी संतोषले सिद्ध मुनी, सांगतात विस्तारुणी ऐका श्रोते एक चित्ते। ऐक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चय। तुझ करीत आमासी चेतन झाले परियसी, गुरुचरित्र आदिंदसी स्मरण झाले अवधारा। बिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एक चित्ते। कचित काळ तोये साणे श्री गुरु होते गौप्य होणे, प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियसा। वरुणासंगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरुवारे अवलोकित भक्तानुग्रह करावया। पुढे कृष्णा प्रवाहंत श्री गुरु तीर्थी पावन करत, पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे। अनुभम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर, प्रयाग मानस तीर्थ थोर म्हणून राहिले परियसा। कुरपुर ग्रामगण कुरुक्षेत्र तेची जाण, पंचगंगा कृष्ण संगम अतिउत्तम परियसा। कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक जाण, तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु। पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुणांतरी, 5 नामे आहेत थोरी सांगीन ऐक एक चित्ते। शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी नदी, सरस्वती, पंचगंगा नामे ख्याती, महापातके संवारती। अशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची संगा, प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर। अमरपूर मणीचे ग्राम स्थान असे अनुपम, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबरू प्रख्यात जाणा कल्पतरू, देव असे अमरेश्वरू तया संगमी जाणपा। जैसी वाराणसीपुरी गंगा भागीरथी सरी, पंचनदी संगम थोरी तत्समान असे परियसा। अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियसा। अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे, पूजित नरे अमर भावे विश्वनाथ तोची जाणा। प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन, शतगुण होय त्याहुण एक स्नाने परियसा। सहज नदी संगमांत प्रयाग समान विख्यात, अमरेश्वर परब्रह्म सत्य तया स्थानी वसत असे। या कारणे तया स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर। अमीर तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्णा प्रवाहांत। उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा, शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्म हत्या पापे जाती। औदुंबर सन्निधेसी 3 तीर्थे परियसी, एकाहुनी एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर। पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वर तीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम तीर्थे असती पै। पुढे संगमष्ट कुळांत प्रयाग तीर्थ असे ख्यात, शक्ती तीर्थ, अमर तीर्थ, कोटी तीर्थ परियसा। तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी, या कारणे श्री गुरु त्यापुरी राहिले तेथे द्वादशाब्दे। कृष्णा वेणी नदी दोनी पंचगंगा मिळवणी, सप्तगंगा संगम सगुणी काय सांगू महिमा त्याचा। ब्रह्म हत्यादी पातके जळून जाती स्नाने एके, ऐसे सिद्ध स्नान निके सकाळ विष्ट होती तेथे। काय सांगू त्यांचा महिमा आणि द्यावय नाही उपमा, दर्शन मात्रे होती काम्या स्नानफळ काय वर्णू। साक्षात जाणा कल्पतरू वृक्ष असे औदुंबरू, गौप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु तय स्थानी। भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात, राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले। असता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी, अमरापूर मणीचे ग्रामी जाते श्री गुरु परियसा। त्या ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक, भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी। सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण, कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने। त्या विप्र मंदिरात असे वेल उणत, शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी। एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चर न मिळे परियसी, त्या शेंगा रांधुणी हर्षी दिवसक्रमी येणे परी। ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी, पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने। भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी नेमासी, घेवड्याच्या शेंगा परियसी
कर शाख नैवेद्या. वर्तता श्री गुरु एके दिवशी ते विप्र मंदिरासे गेले. आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वसिती अतिसंतोषी. गेले तुझे दरिद्रोष म्हणून निगती त्यावेळी. त्या विप्रगृहांत जोगा होता वेल उन्नत. घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले. त्या वेलाची बुडमुळ श्री गुरु छेरी तात्काळ. टाकून देती समूळ गेले आपण संगमासी. विप्रवणित त्यावेळी दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पहा हो दैव बळी. कैसे देवे केले आम्हा आम्ही तई अतिश्वरासी. काय उपद्रव केला त्यासी छेदिली आमच्या ग्रासासी. टाकून दिली भूमीवरी ऐशा परी ती नारी. दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी. म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तयवेळी. जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमोळी. तया आधीन विश्व जाण विश्वव्यापक नारायण. उपत्ती स्थिती लय कारण पिपिलिकादी स्थूल जीवन. समस्त आहार करीत असे आयुरांना प्रयच्छती. ऐसे बोले वेदश्रुती. पंचानन आहार असती केवी करतसे प्रत्ययी. 84 लक्ष जीवांशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहारासी. उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एक दृष्टी करुणी पोषितो हे सृष्टी. आमचे प्रारब्ध असे बोखटी तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण. भोगणे आपले आपण पुढल्यावरी काय बोल. आपले देव असता होणे पुढल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले ते भक्षणे कवण बोल सांगे बज. बोल ठेवीसी ईश्वरासी आपले अर्जित विचारसी. ग्रास घेतला मनसी हवी त्या मायवेष्टोणी. तो तारका मनसी म्हणून आले भिक्षेसी. नेले आमच्या धृतसी तोची तारी अंती आम्हा. येणे परी स्त्रियसी संबोधित परियसी. काढून वेल शाखेसी टाकीत झाला गंगेत. त्या वेळाची मूळ जरी जे का होते आपले द्वारी. टाको म्हणून द्विजवरी खनित झाला त्या काळी. काढित वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी. आनंद झाला भाऊ असी घेऊन गेला घरांत. म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले. म्हणून वेलास तोडले निधाना लाजले आमासी. नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी. जाऊन संगमी गुरुपासी पूजा करीती भावेसी. वृत्तांत सांगितला तयासी त्यावेळी हर्षयुक्त. श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवणासी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटता जाईल. अशा परी तुझ्यासी सांगते श्री गुरु परियसी. सुखी असावे आपल्या गृहासी पुत्र पौत्री नांदावे. ऐसा वर लागून गेला घरी तो ब्राह्मण. श्री गुरुकृपा ऐसी जाण दर्शन मात्र दैन्य हरे. यासी होईल गुरुकृपा त्यासी कैची दैन्य बापा. कल्पवृक्ष आश्रय करता विघ्न कजी तया घरी. देवी उणा असेल नरू तेरे भजाव श्री गुरु. तुझी पावेल पैल पारू पूज्य होय सकळ लोका. जो का भजिल श्री गुरु ते इह पर सारे तयाते. अखंड लक्ष्मी सदनाते अष्टेश्वरे नांदते. सिद्ध म्हणे नामधारकसी श्री गुरु महिमा आहे ऐसी. भजावे मनोभावेसी कामधेनु तुझे घरी. गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरु चरित्र विस्तारुण. पुढील कथा अमृतपान ऐका श्रोते हो एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृत विवेकसार अयाचित विप्रदैन्य हरेथ कथा निरोपिली. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे विवेकसार अयाचित विप्रदैन्य हरण नाम अष्टदशोध्यायः. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पितमस्तु. शुभम भवतु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.